जास्त वेळ तुमचा घेत नाही. कन्सेप्च्युअल प्रश्नावर आपण भर देत असतो, ज्यावर आयोग सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. पहिला प्रश्न आहे, खालील विधाने ही कुठल्या वायुभार पट्ट्याची आहेत? हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यान असतो. तो कमाल सौरशक्तीमुळे व निर्माण होणाऱ्या कमी गतिभिन्नता वायुभारामुळे निर्माण झालेला आहे. या पट्ट्यात केवळ वायुभार कमी आहे असे नसून तो शांत वातावरणाचा पट्टा आहे. हा पट्टा डोल्ड्रम या नावाने ओळखला जातो. क्लिअर व्हाईस, आवाज क्लिअर असेल आता. लक्षात घ्या, कन्सेप्ट लक्षात घ्या मित्रांनो. एक कन्सेप्ट आहे विषुववृत्तीय प्रदेश. बघा, आपण चर्चा कशाची करतोय? आपण करतोय विषुववृत्तीय प्रदेशाची. विषुववृत्तीय प्रदेश काय असतो मित्रांनो? आपली जी पृथ्वी आहे, आपल्याला माहिती आहे आपली पृथ्वी मध्यभागी फुगीर आहे. लक्षात घ्या, कन्सेप्ट लक्षात घ्या. आपली पृथ्वी जी आहे ही मध्यभागी फुगीर आहे आणि पृथ्वीच्या या फुगीरपणामुळे पृथ्वीचा मध्यभाग जो आहे हा जास्तीत जास्त सूर्यासमोर असतो. कन्सेप्ट समजून घ्या पहिल्यांदा. पृथ्वीचा मध्यभाग जो आहे हा जास्तीत जास्त सूर्याच्या समोर असतो. पृथ्वीच्या मध्यभागातून जाणारी एक काल्पनिक रेषा जी असते याला आपण म्हणत असतो 0 अंश अक्षवृत्त किंवा याला आपण म्हणत असतो तो विषुववृत्त. मित्रांनो, या विषुववृत्तापासून 5 अंश उत्तरेला तुम्ही जर वर जा, इथं जा 5 अंश उत्तर, 5 अंश नॉर्थ मी म्हणतोय, इथं जा 5 अंश दक्षिण, 5 अंश साऊथ मी म्हणतोय. हा जो एवढा प्रदेश आहे मित्रांनो, या एवढ्या प्रदेशातलं वातावरण हवामान कसं असतं? लक्षात घ्या, या एवढ्या प्रदेशावर सूर्याची किरणं जी आहेत ही सूर्याची किरणं लंबरूप पडत असतात. लंबरूप पडत असल्यामुळे या भागामध्ये वर्षभर तापमान जास्त असतं. लक्षात घ्या, वर्षभर जे आहे हे तापमान जास्त असतं. आणि तुम्हाला माहिती आहे तापमान आणि वायुभार हा दोन्हीचा जर आपण प्रमाण पाहिलं तर व्यस्त प्रमाणामध्ये असतं. इथं तापमान जास्त झाल्यामुळे या ठिकाणची हवा गरम होते आणि हवा गरम झाल्यानंतर, आवाज येतोय ना? हा, हवा गरम झाल्यानंतर हवा इथून या प्रदेशामध्ये आणि इकडून या प्रदेशामध्ये निघून जाते. म्हणून इथं तापमान जास्त असल्यामुळे हवा इथून निघून गेली. हवा निघून गेल्यानंतर हवेचं वजन कमी झालं. आपल्या सामान्य गावरान भाषेमध्ये म्हणूया, हवा निघून गेल्यामुळे इथं हवा कमी राहिली. हवा कमी म्हणजे वजन कमी भरलं. म्हणून इथं वायुभार जो आहे हा वायुभार कमी असतो. आणि वायुभार कमी असल्यामुळे हा जो पट्टा आहे याला कमी दाब असणारा पट्टा असं म्हटलं जातं. मात्र मित्रांनो, या पट्ट्यामध्ये काय काय बदल होतात? कमी दाब असलेल्या पट्ट्यामध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळे इथे असणारं जेवढेही समुद्राचं पाणी आहे या समुद्राच्या पाण्यामध्ये बाष्पीभवनाचा वेग जो आहे या बाष्पीभवनाचा वेग जास्त होतो. या वातावरणामध्ये किंवा बाष्पीभवनाचा वेग जास्त झाल्यामुळे काय होतं मित्रांनो? बाष्पीभवन जेवढं जास्त तेवढं त्या भागामध्ये आर्द्रता जास्त. जेवढी त्या भागामध्ये आर्द्रता जास्त तेवढं त्या भागामध्ये पाऊस जास्त. तुम्ही पहा ना, वातावरणामध्ये जर आर्द्रता वाढली तर वातावरणामध्ये आर्द्रता वाढल्यानंतर पाऊस जास्त पडतो. सेम या भागामध्ये पर्जन्य सर्वात जास्त पडतं. मित्रांनो, इथं तापमान किती असतं? ऍव्हरेज तापमान इथलं 26 डिग्री सेल्सिअस. वर्षभर तापमान समान असतं 26 डिग्री सेल्सिअस. जास्त तापमान आहे. आपल्याला वाटतं काहीच नाही 40 वगैरे, तसं नाही. आपल्या इथं 40 आहे तिथं 26 म्हणल्यावर काहीच नाही. वर्षभर समान असतं. आर्द्रता सुद्धा आहे, पाऊस सुद्धा आहे. पाऊस जास्त असल्यामुळे या भागामध्ये घनदाट अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून अमेझॉनची वने घ्या, कांगोची वने घ्या, ही सगळी वने तुम्हाला इथं पाहायला मिळतात. या क्षेत्रातील वनांचा पट्टा आपल्या पृथ्वीची 100% पैकी असणारी 40% ऑक्सिजनची जी कमतरता आहे किंवा 40% ऑक्सिजन निर्माण जो आहे हा या भागातला पट्टा करत असतो. मित्रांनो, या भागामध्ये शांततेचा पट्टा आहे. याला डोलड्रम असं म्हटलं जातं. यालाच आपण विषुववृत्तीय प्रदेश म्हणतो आणि ही विषुववृत्तीय प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. क्लिअर? समजतंय सगळ्यांना? मग इथं या, इथं विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर आपण पाहिली. हा वायुभार पट्टा कोणता आहे? दोन्ही बाजूला 5 अंश 5 अंश उत्तर दक्षिण. त्याच्यानंतर कमाल सौरशक्ती म्हणजे तापमान जास्त असल्यामुळे निर्माण होणाऱ्या वायुभारामुळे म्हणजे गतिभिन्न निर्माण होणाऱ्या, इकडून इकडे गेले इकडून इकडे गेले, इथं कमी वायुदाब तयार झालेला आहे. या पट्ट्यात केवळ वायुभार कमी आहे असे नसून तो शांत वातावरणाचा पट्टा आहे. त्याला डोलड्रम असेही म्हणतात. हे आहे ऑप्शन क्रमांक 4, विषुववृत्तीय कमी वायुभार पट्टा असं याला म्हटलं जातं. 4 ऑप्शन 4. समजतंय? क्लिअर आहे? चला
पुढच्या प्रश्नाकडे या. पुढचा प्रश्न तुमचा हा, महाराष्ट्रातील खाड्यांच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा. महाराष्ट्रातील खाड्यांच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा. इथं दिले, पाताळगंगा नदीवर धरमतरची खाडी आहे, शुक नदीवर बाणकोट खाडी आहे. लक्षात घ्या, खाडी म्हणजे काय? खाडी म्हणजे जेव्हा नदी समुद्राला जाऊन मिळते, समुद्राचं पाणी नदीच्या पात्रामध्ये जिथपर्यंत आत जातं त्याला इश्युरीज म्हटलं जातं, त्याला खाडी म्हटलं जातं. खाडीचं पाणी जे आहे ही निमखाऱ्या स्वरूपाची असते, निमखारे पाणी असते. मित्रांनो, सर्वात जास्त कोकणामध्ये आपल्याला खाड्या पाहायला मिळतात. याचं कारण असं आहे की कोकणाच्या भागामध्ये समुद्राची खोली जास्त आहे आणि समुद्राची खोली जास्त असल्यामुळे आपल्याला खाड्या पाहायला मिळतात. लक्षात घ्या, दमणगंगा नदी डहाणूची खाडी तयार करते. सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा ही नदी दातिवरीची खाडी तयार करते. इथं बघा, एकमेव अशी नदी जी दोन खाड्या निर्माण करते, या नदीचं नाव आहे उल्हास नदी. मित्रांनो, उल्हास नावाची नदी जी आहे ही दोन खाड्या निर्माण करते. एक वसईची खाडी जी पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, आणि दुसरं ठाणेची खाडी, जी खाडी आपल्याला पाहायला मिळते ठाणे जिल्ह्यामध्ये, आणि यांच्या दरम्यान एक बेट निर्माण झालेलं आहे. या बेटाचं नाव आहे साष्टी. इंग्लिशमध्ये त्याला सालसेट असं म्हणतात. हे जगातील सर्वाधिक घनता असणारं बेट आहे. कशाची घनता? लोकसंख्येची घनता असणारं बेट आपल्याला पाहायला मिळतं. असो, इथं या उल्हास नदी जी आहे ही वसईची आणि ठाणेची खाडी निर्माण करते. पाताळगंगा आणि अंबा नद्या धरमतरची खाडी निर्माण करतात. कुंडलिका नदी रोहा खाडी निर्माण करते. काळ नदी राजापूरची खाडी निर्माण करते. सावित्री नदी बाणकोटची खाडी निर्माण करते. भारजा केळशी, वशिष्ठी दाभोळ, त्याच्यानंतर शास्त्री जयगड, काजळी भाट्टे, मुचकुंदी पूर्णगड, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर काजवी जैतपूर, शुक विजयदुर्ग, देवगड देवगड, आचरा आचरा, गड कलावती, कर्ली कर्ली आणि तेरेखोल तेरेखोल. समजते? मग या प्रश्नामध्ये ऑप्शन क्रमांक काय, शुक नदीवर बाणकोटची खाडी आहे का मित्रांनो? नाही रे, शुक नदीवर बाणकोटची खाडी नाही, सावित्री नदीवर बाणकोटची खाडी आहे. बी चुकीचं येणार इथं. पाताळगंगा नदीवर धरमतरची खाडी, धरमतरची खाडी ही पाताळगंगा आणि आंबा या दोन्ही नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आंबा म्हटलं तरी बरोबर आहे आणि पाताळगंगा म्हटलं तरी बरोबर आहे, म्हणजे विधान अ बरोबर असून ब चूक आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. नमस्कार रमेश सर. चलो हर्षू, मोनाली, ऑप्शन क्रमांक 1. 3 कसं म्हणतात रे? शुक नदीवर जी आहे ही आपण जर पाहिलं तर इथे विजयदुर्ग खाडी आहे शुक नदीवर. त्या खाड्या पाठ करा, सिक्वेन्स पाठ करा. क्लिअर? चलो, मग इथं बघा सोपा प्रश्न. इथं ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. सावित्री नदीवर बाणकोटची खाडी आहे आणि शुक नदीवर विजयदुर्गची खाडी आहे. चलायचं पुढं. चलो, हा घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलाय, योग्य जोड्या लावा. एकीकडे वाऱ्याची नावं दिलेली आहेत आणि दुसरीकडे प्रभावित क्षेत्रे दिलेली आहेत. हा कंबाईनला आणि राज्यसेवेला आयोगाचा सर्वात आवडता प्रश्न आहे. लक्ष द्या मित्रांनो, वारे जे आहेत हे दोन प्रकारचे असतात. एक उष्ण वारे असतात आणि दुसरं शीत वारे असतात. हे शीत वारे ज्याला मी म्हणतो आणि उष्ण वारे ज्याला मी म्हणतोय. जगभरामध्ये असे बरेचसे वारे वाहतात ज्याच्यावर तुम्हाला परीक्षेला खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता लक्षात कसं ठेवायचं? पहा, लक्ष द्या. इथं जर आपण पाहिलं तर इथं आपला आहे आशिया खंड. लक्ष द्या, इथं आपला आहे आशिया खंड आणि आशिया खंडाला लागूनच या भागामध्ये आपण जर पाहिलं, या भागामध्ये आहे युरोप खंड. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही आला तर इथं आहे आफ्रिका खंड. जगभरामध्ये हे वारे वाहतात मित्रांनो आणि ह्या वाऱ्यांवर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. इथं आहे आपला ऑस्ट्रेलिया खंड. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं आहे दक्षिण अमेरिका खंड आणि इथं आपण जर पाहिलं तर इथं आहे उत्तर अमेरिका खंड. आता इथं मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे वारे देतो. पहिल्यांदा तुम्हाला मी उष्ण वारे सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी शीत वारे सांगतो. जसं तुम्ही अमेरिकामध्ये आलात, अमेरिकेमध्ये इथं रॉकी नावाची पर्वतरांग आहे. पहा, इथं रॉकी नावाची पर्वतरांग आहे आणि रॉकी पर्वतरांगेतून पूर्वेला वाहणारे जे वारे आहेत याला चिनूक वारे म्हणतात. कोणते वारे? चिनूक वारे.
चिनूक वारे हे उष्ण वारे आहेत. पहिल्यांदा उष्ण वारे तुम्हाला देतोय मित्रांनो. चिनूक वारे रॉकी पर्वताहून वाहत असताना हे वारे काय करतात, तर हे वारे इथे असणारा बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतात, म्हणून चिनूक वाऱ्यांना हिमभक्षी वारे असं सुद्धा म्हटलं जातं. आपण आलो इथे उत्तर अमेरिका खंडामध्ये. उत्तर अमेरिका खंडामध्ये कोणता उष्ण वारा आहे, चिनूक हे उष्ण वारे आपल्याला पाहायला मिळतात. इथं या दक्षिण अमेरिका खंडामध्ये जर तुम्ही आलात तर मित्रांनो, दक्षिण अमेरिका खंडामध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळते एक पर्वतरांगेचं नाव या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, जगातली सर्वात मोठी सर्वात लांब असलेली पर्वतरांग, तिचं नाव आहे अँडीज पर्वतरांग. इथं झोंडा स्वरूपाचे उष्ण वारे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथं या तुम्ही. इथे आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की या भागातून या भागामध्ये जात असताना इथून आल्प्स नावाचा पर्वत आहे. आल्प्स पर्वतातून खाली येत असताना फॉन नावाचे उष्ण वारे तुम्हाला पाहायला मिळतात. कोणते? फॉन नावाचे उष्ण वारे. त्याच्यानंतर इकडं भारतामध्ये या. भारतामध्ये या ठिकाणी जर उत्तर भारतामध्ये तुम्ही जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये लू नावाचे पर्वत वारे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पूर्वांचलमध्ये पाहिलं नॉर्वेस्टर नावाचे पर्वतवारे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथं तुम्ही जर पाहिलं फ्रान्स आणि स्पेनच्या भागामध्ये इथं तुम्हाला मिस्ट्रल नावाचे पर्वतवारे पाहायला मिळतात. जास्त तुमचा वेळ घेत नाही, महत्वाचे पर्वतवारे लक्षात घ्या. उत्तर अमेरिकामध्ये चिनूक, झोंडा दक्षिण अमेरिका खंडामध्ये, मिस्ट्रल फॉन हे युरोपमध्ये, आशियामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लू आणि नॉर्वेस्टर हे आपल्याला वारे पाहायला मिळतात. हे मित्रांनो स्थानिक वारे आपल्याला आढळून येतात. परीक्षेला प्रश्न आपल्याला काय विचारलाय? परीक्षेला प्रश्न विचारलाय वाऱ्याचे नाव. आताच मी सांगितलं लू वारे कुठे आढळतात, रॉकी, उत्तर भारत, स्पेन, आल्प. उत्तर भारतामध्ये च 3 बरोबर. चिनूक वारे कुठे आढळतात, रॉकी पर्वत, उत्तर भारत, स्पेन, फ्रान्स आणि आल्प्स पर्वत. मी तुम्हाला म्हणलं आल्प्स पर्वतातून हे वारे खाली येतात. आल्प्स पर्वतातून वाहणारे फॉन, आणि इथं जर तुम्ही पाहिलं स्पेन आणि फ्रान्स नावाचे देश आहे, मिस्ट्रल वारे त्या ठिकाणी. म्हणजे चिनूक वारे पहिल्यांदा कुठं, चिनूक वारे उत्तर अमेरिकेमध्ये म्हणजे रॉकी पर्वत 1. फॉन वारे कुठं, फॉन वारे आल्प्स पर्वतामध्ये 4. आणि मिस्ट्रल वारे कुठं, तर मिस्ट्रल वारे स्पेन आणि फ्रान्स मध्ये. ऑप्शन क्रमांक 3. 3, 1, 4, 3 हे तुमचं उत्तर बरोबर आहे. 3, 1, 4, 3 किती जणांनी दिलेले? 3, 1 नाही, 2, 1, 4, 3. 2, 1, 4, 3 ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे बरोबर आहे. लू कुठे आहेत? हे उत्तर भारतामध्ये. ठीक आहे, चलो समजतंय सगळ्यांना? क्लिअर? बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. चला घ्या पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतीय बेटासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते निवडा. भारतीय बेटांच्या संदर्भात चुकीचं विधान निवडा. आता याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचे प्रश्न जे तुमचे प्रत्येक परीक्षेला विचारले जातात ते भारतीय बेटांचे प्रश्न तुमचे इथं कव्हर होतील. इथं अंदमान निकोबार बेट समूह विचारलाय, त्यानंतर लक्षद्वीप बेट समूह सुद्धा विचारलाय, आणि इथं आपल्याला विचारलंय कोणते विधान चुकीचे आहे. तुम्हाला काही माहिती देतो आणि या माहितीच्या आधारे तुम्ही ते विधान चुकीचं किंवा बरोबर हे ठरवू शकता. मित्रांनो, भारताच्या हद्दीमध्ये आपण जर पाहिलं तर 2 पद्धतीचे आपल्याला बेट समूह पाहायला मिळतात. एक बेट समूह इथे असणाऱ्या बंगालच्या उपसागरामध्ये आहे, त्याला अंदमान निकोबार बेट समूह असं म्हटलं जातं. आणि एक बेट समूह या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये आहे, याला लक्षद्वीप बेट समूह असं म्हटलं जातं. काय दोन्हीमध्ये मेजर फरक असा आहे की हा जो बेट समूह आहे अंदमान निकोबार बेट समूह हा सर्वात जास्त बेटांचा समूह आहे, जवळपास 572 बेटे. आणि याचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं, दोन्हीमध्ये काय फरक आहे. इथं लक्षद्वीप घ्या आणि इथं अंदमान निकोबार घ्या. लक्षद्वीप मध्ये आपण जर पाहिलं तर लक्षद्वीपचं क्षेत्रफळ जे आहे हे केवळ 32 चौरस किलोमीटर आहे. किती? 32 चौरस किलोमीटर. तसं याचं क्षेत्रफळ 8249 चौरस किलोमीटर. बघा किती मोठा फरक आहे. बर, ह्या 32 चौरस किलोमीटर मध्ये एकूण 36 बेट आहेत. कुठे? लक्षद्वीप मध्ये 36 बेटे आहेत. अंदमान निकोबार बेट समूहामध्ये 572 बेट आहेत. याचं जर डिवायडेशन आपण केलं, 550 बेट अंदमान समूहामध्ये आणि बाकीचे 22 बेट हे निकोबार समूहामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या 36 बेटापैकी 10 बेटांवर लोकवस्ती आपल्याला पाहायला मिळते.
लोकवस्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 10 बेटांवर लोकसंख्या नाही, लोकवस्ती नाही, तर 38 बेटांवर लोकवस्ती आपल्याला पाहायला मिळते. याच्याबद्दल तुम्ही कंपॅरिझन दोन्हीचं करू शकता. लक्षद्वीप हे प्रवाळ बेट म्हणून ओळखलं जातं. हे कोणत्या जातीच्या प्रवाळापासून बनलेलं आहे? ॲटॉल्स नावाच्या जातीच्या प्रवाळापासून बनलेलं आहे. ॲटॉल्स प्रवाळ, या प्रवाळापासून लक्षद्वीप बेट समूह बनलेला आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर? येते लक्षात? लक्षद्वीप मध्ये 36 आहेत, सात्विक 36 आहेत, त्याच्यामध्ये त्यापैकी 10 वर लोकवस्ती आहे. जुन्या पुस्तकांमध्ये 27 दिलेले, ते करेक्ट करून घ्या. येते लक्षात? आता इथं बघा, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, परीक्षेला वारंवार विचारला जाणारा प्रश्न, कोणत्या अक्षवृत्ताने अंदमान बेट समूह निकोबार बेट समूहापासून वेगळं झालेलं आहे? तर 10 अंश उत्तर अक्षवृत्त किंवा 10 डिग्री चॅनल जे आहे, याच्यामुळे अंदमान बेट समूह निकोबार बेट समूहापासून वेगळं झालेलं आहे. पुढे चला, अंदमान बेट समूहाचा आपण जेव्हा विचार केला तेव्हा इथं आहे कार निकोबार नावाचा बेट समूह. इथं आपण जर आलो तर इथं आहे छोटा निकोबार नावाचा बेट समूह. इथं जर आपण आलो तर इथं आहे ग्रेट निकोबार नावाचा बेट समूह. अंदमान आणि निकोबारला वेगळं करण्याचं काम 10 डिग्री चॅनल केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परीक्षेला वारंवार विचारला गेलेला प्रश्न 10 डिग्री चॅनल. आणखी एक प्रश्न परीक्षेला विचारला जातो, ते म्हणजे खूप वेळा विचारलेला प्रश्न, डंकन पास जी आहे, ही डंकन पास किंवा डंकन बोळ कोणाकोणाला वेगळं करते? मित्रांनो, डंकन पास किंवा डंकन बोळ कार निकोबार जे आहे, कार निकोबार आणि कार निकोबारच्या उत्तरेला 10 डिग्री चॅनलच्या उत्तरेला इथं आपल्याला छोटा अंदमान पाहायला मिळतो. छोटा अंदमानच्या वरी आहे दक्षिण अंदमान. डंकन बोळ जी आहे, डंकन पास जी आहे, ही दक्षिण अंदमानला छोट्या अंदमान पासून वेगळं करण्याचं काम करते. क्लिअर? दक्षिण अंदमानला छोट्या अंदमान पासून वेगळं करण्याचं काम करते. ठीक आहे, पुढे चला. इथे जर तुम्ही आलात, इथं मध्य अंदमान, आणि इथं जर तुम्ही आलात तर इथं आहे उत्तर अंदमान. आणि मित्रांनो, उत्तर अंदमान मध्ये हेरियर नावाची पर्वतरांग आहे, आणि या हेरियर नावाच्या पर्वतरांगेमधलं सॅडल नावाचं शिखर हे सर्वोच्च शिखर आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर वारंवार विचारले जाणारे प्रश्न, लक्षद्वीप जो आहे हा मालदीव या देशापासून कोणत्या डिग्री चॅनलनं वेगळा झालेला आहे? मालदीव आणि लक्षद्वीप हे 8 अंश उत्तर अक्षवृत्तानं वेगळे झालेले आहेत. मालदीव आणि लक्षद्वीप, आता इथं सुरू होतं आपला लक्षद्वीप, हे कोणत्या डिग्री चॅनलनं वेगळे झालेले आहेत? 8 डिग्री चॅनलनं. आणि उत्तर अंदमान आणि दक्षिण अंदमान हे कोणत्या डिग्री चॅनलनं वेगळे झालेले आहेत? तर 10 डिग्री चॅनलनं. क्लिअर? चल, इथपर्यंत कोणाला काय अडचण? मग या प्रश्नाचं उत्तर आपण इथं शोधूया. अंदमान निकोबार बेट समूहामध्ये 527 बेटांपैकी 38 बेटांवर लोकवस्ती आहे. अंदमान निकोबार बेट समूह हे प्रवाळ निर्मित झालेले आहेत. मित्रांनो, यांची निर्मिती प्रवाळांपासून झालेली नाही, तर अंदमान निकोबार बेट समूहाची निर्मिती ही हिमालय पर्वताच्या निर्मिती बरोबर, बघा, हिमालय पर्वताची निर्मिती होत असताना आशियाई भूपट्टाला भारतीय उपखंड यांनी धक्का दिला, आणि धक्का दिल्यानंतर 33 समुद्राचा गाळ वर येऊन हिमालयाची निर्मिती झाली. आणि बाजूला गेलेला जो गाळ आहे हा कंटिन्यू सलग आपल्याला पाहायला मिळतो. आराखियोमा पर्वताचा आणखी खाली गेलेला भाग हिमालयाचाच एक उपभाग आहे आराखियोमा पर्वत, आणि त्याचा जमिनीच्या म्हणजे समुद्राच्या आत गेलेला जो भाग आहे, यांच्या शिखरांचा जो भाग आहे, तोच भाग दुसरं तिसरं काही नसून अंदमान निकोबार बेट समूह आहे. हे बेट समूह याच भागातील समुद्राच्या आतमध्ये गेलेल्या असलेल्या पर्वताची वर आलेली शिखर म्हणूनही ओळखले जातात. अंदमान निकोबार बेट समूह हे प्रवाळांनी बनलेलं नाहीये. लक्षद्वीप बेट समूह इथं 27 दिलेले, 36 घ्या. जुन्या पुस्तकानुसार हा प्रश्न आहे, तर इथं 2 जे आहे ऑप्शन क्रमांक 2, हे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं बरोबर आहे. क्लिअर? समजते सगळ्यांना? मग इथं या, हे मॅप लक्षात असू द्या, याच्यामध्ये हे 2 वाक्य लक्षात असू द्या. 8 डिग्री चॅनलनं मालदीव हा लक्षद्वीप पासून वेगळा झाला, आणि 10 डिग्री चॅनलनं निकोबार बेट समूह हे अंदमान बेट समूहापासून वेगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. दोन्हीचा आपण जर फरक पाहिला, इथं 572 बेट, तिथं 36, 10 बेटांवर लोकवस्ती आहे, इथं 38 बेटांवर लोकवस्ती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न घ्या.
बघा हे प्रश्न राज्यसेवा आणि कंबाईन लेवलचे आहेत. बरेच जण बाकीचे जरी विषय म्हणजे भूगोल विषयामध्ये हे प्रश्न करत असतील तरी सुद्धा त्यांना याचा फायदा होईल. भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे. एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक असते. तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मृदा 2 वर्गवारीत मोडते. प्रश्न वाचून घ्या. एक मॅप मी ऍड करतो ज्याच्यामध्ये तुम्हाला भारताचा नकाशा आणि या नकाशावर आपण गाळाची मृदा नेमकी कुठे आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो. तुम्ही प्रश्न वाचून घ्या तोपर्यंत एक मॅप ऍड करतो मी. लक्ष द्या. हे असं असतं नेहमी तर कधी सुरू असतं अचानक काही परत टेक्निकल प्रॉब्लेम होतो. पहिल्यांदा समजून घ्या गाळाची मृदा काय आहे. मित्रांनो भारताचा जेव्हा आपण विचार करतो भारतामध्ये हा ठीक आहे लक्ष द्या. भारताचा जेव्हा आपण विचार करतो भारतामध्ये जवळपास 15 लाख चौरस किलोमीटर एरियावर किती क्षेत्र आहे गाळाच्या मृदेचं. भारतामध्ये 40% क्षेत्र जे आहे हे गाळाच्या मृदेचं आहे. 15 लाख चौरस किलोमीटर एरियावर आपल्याला गाळाची मृदा पाहायला मिळते. किती? 15 लाख चौरस किलोमीटर एरियावर. इथं कुठं कुठं गाळाची मृदा आढळते आपल्याला. मित्रांनो इथं जर तुम्ही पाहिलं तर हा संपूर्ण पट्टा जो आहे हा संपूर्ण पट्टा हा गाळाच्या मृदेचा प्रदेश आहे. हे बघा मी जिथं जिथं रेखाटतोय हा संपूर्ण प्रदेश हा गाळाच्या मृदेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. हे बघा तुम्हाला क्षेत्र लक्षात येईल की नेमकं किती क्षेत्र या गाळाच्या मृदेनं व्यापलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा संपूर्ण गाळाच्या मृदेचा प्रदेश आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली या बघा त्याच्यानंतर तुम्ही खाली या हा जो पट्टा आहे पूर्ण हा गाळाच्या मृदेचा प्रदेश आहे. हा जो पट्टा आहे पूर्ण हा गाळाच्या मृदेचा प्रदेश आहे. इकडे तर जास्त म्हणजे जाड पट्टा तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर गंगा नदी आहे. इकडं गोदावरी नदी आहे. इथं कृष्णा नदी आहे. इथं कावेरी नदी आहे. इथं नर्मदा नदी आहे. हे एवढं क्षेत्र जवळपास 15 लाख चौरस किलोमीटर हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र गाळाच्या मृदेपासून बनलेलं क्षेत्र आहे. गाळाच्या मृदेची निर्मिती जी आहे ही निर्मिती कशापासून होते तर मित्रांनो नद्यांनी केलेल्या गाळाच्या संचयन कार्यामुळे हे ज्या नद्या वाहत जातात या गाळाचं संचयन कार्य इथं करतात. इथून हिमालयातून येणाऱ्या नद्यांनी इथं गाळ तयार केलेला आहे. इथून नर्मदा नदीने इथं केलेलं आहे. गोदावरीने इथं कृष्णाने इथं म्हणजे आपण म्हणूया की नद्यांमुळे गाळाचा प्रदेश तयार होतो. आता याचं वैशिष्ट्य जेव्हा आपण पाहतो गाळाची मृदा जी आहे ही सर्वात सुपीक मृदा म्हणून ओळखली जाते. का बरं सर्वात सुपीक मृदा असते कारण ती ज्या प्रदेशामधून येते नद्या ज्या गाळाच्या प्रदेशामधून वाहत येत असतात त्या भागाची चादरधूप करतात. उदाहरणार्थ हिमालयाचं हे क्षेत्र आहे इथून नद्या वाहत असताना हिमालयाच्या वरच्या भागाचं घर्षण करतात आणि चादरधूप केल्यामुळे जमिनीचा नेहमी वरचा सुपीक थर हा सुपीक थर या वाहून आणतात आणि सुपीक थराचं संचयन या भागामध्ये करतात. तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये पाहिलं असेल पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतामध्ये एका साईडला कुठंतरी उतार असतो
तुम्ही काय करतात, पाऊस आल्यानंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी जातात, तर पावसाचं पाणी जात जात थोडासा गाळ शेताचा त्या उताराच्या भागामध्ये एकदम कोपऱ्यामध्ये जमा होतो. आणि तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, बाकी पिकापेक्षा त्या गाळामध्ये आलेलं पीक ही सर्वात जास्त, म्हणजे आपण असं म्हणूया की सर्वात जास्त फळं देणार असतं, पीक देणार असतं आणि सर्वात सुदृढ असतं. कारण गाळाची मृदा ही सर्वात सुपीक आहे. चादरधूप करून ती मृदा तयार झालेली आहे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य बघा, या गाळाच्या मृदेमध्ये कोणते कोणते घटक जास्त असतात. मित्रांनो, गाळाच्या मृदेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याच्यात पोटॅशचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाईमचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं. फॉस्फरिक ऍसिडचं प्रमाण जे आहे हे याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ही मृदा जी आहे ही मृदा सर्वात सुपीक असते. त्याचबरोबर सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये जास्त असतं. त्यामुळे गाळाची मृदा ही सुपीक आहे. पुढचं वैशिष्ट्य काय आहे, याचा जो पोत आहे मित्रांनो, या पोत लोम स्वरूपाचा सुद्धा असतो, वाळूयुक्त स्वरूपाचा सुद्धा असतो आणि चिकन मातीयुक्त सुद्धा असतो. आता याचं काय शब्द आहेत, याचे अर्थ काय आहेत, आता तेवढा आपल्याकडे वेळ नाही. परंतु रेग्युलर बॅच मधल्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दल आपलं माहित आहे, लेक्चरमध्ये मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये कोणती कोणती पिकं येतात, तर याच्यामध्ये मित्रांनो गहू चांगल्या पद्धतीने येतो, याच्यामध्ये तांदूळ चांगल्या पद्धतीने येतं, याच्यामध्ये मका चांगल्या पद्धतीने येतं. नगदी पिकाचा विचार केला, याच्यामध्ये ऊस चांगल्या पद्धतीने येतं, याच्यामध्ये केळी चांगल्या पद्धतीने येतात. डाळीचा विचार केला आपण तर डाळी चांगल्या पद्धतीने येतात, तेलबिया सुद्धा चांगल्या पद्धतीने येतात. याचे मित्रांनो दोन प्रकार पडतात, लक्षात घ्या. याचं स्वरूप कसं आहे याच्यावरून याचे दोन प्रकार आहेत. एक, पहिलं म्हणजे त्याचं स्वरूप कसं आहे, याला भाबरपट्टा असं म्हटलं जातं आणि दुसरा तराईचा प्रदेश असं म्हटलं जातं. जर जाड स्वरूपाचा गाळ असेल, जाड स्वरूपाच्या गाळाला भाबरगाळ असं म्हणतात आणि दलदलीचा जो गाळ असेल आणि मऊ स्वरूपाचा जो गाळ असेल त्याला तराई असं म्हणतात. किती दिवसापासून गाळ तिथं साचलेला आहे, कालावधीचा जेव्हा तुम्ही विचार करता, कालावधीनुसार याचे दोन प्रकार आणखी पडतात. एक भांगर प्रकार असं म्हटलं जातं आणि दुसरा प्रकार जो आहे याला खादर म्हटलं जातं. भांगर म्हणजे काय, जो जुना गाळ असतो त्याला भांगर म्हटलं जातं आणि जो नवीन गाळ निर्माण झालेला आहे त्याला आपण काय म्हणत असतो, खादर असं म्हणत असतो. जुना आणि नवीन गाळ. लक्षात घ्या, परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत, जे प्रश्न तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. पाठांतरानं भूगोल इकॉनॉमिक्स कव्हर होत नाही. पाठांतरानं नाही, तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यावी लागते की सुपीक सर्वात जास्त का, याच्या मागचं कारण काय, याच्यावरून हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे. मी तुम्हाला सांगितले 40% गाळाची मृदा भारतामध्ये आहे. सर्वात जास्त जर कोणती मृदा असेल तर गाळाची मृदा. एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक असते. का सुपीक असते तुम्हाला आताच सांगितलं, जमिनीचा नेहमी वरचा थर सुपीक असतो, नद्या वाहत असताना वरचा थर घेऊन येतात. पुढं तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मृदा दोन वर्गवारीत मोडते. जुन्या मृदेला बांगर असं म्हटलं जातं आणि नवीन मृदेला खादर म्हटलं जातं. मी म्हटलं कालावधीनुसार दोन प्रकारच्या मृदा आहेत, भांगर आणि खादर. खादर मृदा बांगरपेक्षा अधिक सुपीक असते. मित्रांनो बरोबर आहे, जुनी मृदा जी असते याच्यामधली सुपीकता थोडीशी कमी असते. खादर मृदा जी आहे याच्यामध्ये सुपीकता जास्त असते. गाळाच्या मृदेत पुरेशा प्रमाणात पोटॅश, फॉस्फरिक ऍसिड व लाईम असते, हेही बरोबर आहे. गाळाची मृदा ऊस, भात, गहू, कडधान्याकरता उपयुक्त असते. इथं विचारले योग्य नाही, वरील यापैकी एकही नाही, म्हणजे जवळपास सर्वच्या सर्व विधानं जी आहेत हे योग्य. क्लिअर, येते लक्षात. चलायचं पुढच्या प्रश्नाकडे. चलायचं, घ्या पुढचा प्रश्न. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. विषुववृत्तीय भागात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते व ध्रुवाकडे कमी होत जाते. दुसरा, हवेची निरपेक्ष आर्द्रता कमी असते. ध्रुवीय असेल तिथं कदाचित. एक मिनिट हा, कसं आहे, प्रश्न चुकला नाही पाहिजे. मी चेक करतो फक्त. प्रश्न नीट बघा.
दिवसा शब्द आहे, दुसरा नाही, सॉरी. इथं दिवसा शब्द आहे बरं का, दिवसा शब्द आहे, दिवसा. ठीक आहे. पुढचं वाक्य आहे, बाष्पदाब व निरपेक्ष आर्द्रतेचा समप्रमाणात असतो. बाष्पदाब, बाष्पदाब. ठीक आहे. आणि समुद्राच्या व जमिनीच्या पृष्ठभागावर निरपेक्ष आर्द्रता जास्त असते. मित्रांनो लक्षात घ्या, निरपेक्ष आर्द्रता काय समजून घ्या. आर्द्रता म्हणजे काय बघा, माझं लेक्चर फक्त कन्सेप्ट चांगल्या समजायसाठी पाहत चला. जे तुम्हाला पुस्तकामध्ये समजायला 7 दिवस लागतील ते मी 5 मिनिटात समजून सांगतो. आणि कंटेंट सुद्धा तसंच, कमी प्रश्न होतात, मात्र एक्सप्लेनेशन याच्यासाठी असतं कारण मला कन्सेप्ट सांगायला तेवढा वेळ लागतो, तुमची कन्सेप्ट सुटू देत नाही. आर्द्रता मित्रांनो, आर्द्रता म्हणजे हवेमध्ये असणारं बाष्पाचं प्रमाण, याला आपण आर्द्रता म्हणतो. उदाहरणार्थ या ग्लासामध्ये 2 बर्फाचे तुकडे जर मी टाकले तर ग्लासाच्या बाहेरच्या बाजूला पाणी जमा होतं, म्हणजे बाहेरच्या बाजूला असणारं हवेतलं बाष्प इथं जवळ होतं येतं आणि याच्यामध्ये याचं रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होतं. मग सापेक्ष आर्द्रता काय असते मित्रांनो? सापेक्ष आर्द्रता समजून सांगण्यासाठी एक उदाहरण तुम्हाला येतो. सापेक्ष आर्द्रतेची सरळ सरळ व्याख्या आहे, एका विशिष्ट वजनाला, विशिष्ट तापमानाला, विशिष्ट प्रकारच्या हवेतील कमाल बाष्पधारण क्षमता आणि सद्यस्थिती याच्या गुणोत्तराला आपण सापेक्ष आर्द्रता म्हणत असतो. आणि निरपेक्ष आर्द्रता याच्या विरुद्ध इथं आपल्याला निरपेक्ष आर्द्रता विचारलेली, कुठं निरपेक्ष आर्द्रता विचारलेली. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे किमान त्या भागामध्ये किती आर्द्रता आहे एक ठरवून दिलेली स्थिती, याला आपण निरपेक्ष आणि सापेक्ष म्हणत असतो. सापेक्ष म्हणजे एखाद्या हवेमध्ये समजा बाष्पधारण करण्याची क्षमता 90% आहे आणि सध्या त्याच्यामध्ये 45%, मग अंदाज काढला जातो 45% बाष्प भरलेला आहे, तर साधारणतः 50% इथं सापेक्ष आर्द्रता असेल. निरपेक्ष आर्द्रतेचा प्रश्न इथं विचारलेला आहे. ध्रुवीय भाग जेव्हा असतो, निरपेक्ष आर्द्रता कुठं असते? निरपेक्ष आर्द्रता मोजली जाते ज्या भागामध्ये आर्द्रतेचं प्रमाण कमी आहे, आणि आर्द्रतेचं प्रमाण कमी असताना जी स्थिती मोजली जाते त्याला निरपेक्ष आर्द्रता असं आपण म्हणत असतो. इथं विचारलंय विषुववृत्तीय भागात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते व ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. मित्रांनो विषुववृत्तीय भागामध्ये सापेक्ष आर्द्रता जास्त असते, कारण सापेक्ष आर्द्रता जेवढी जास्त असते तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो, पर्जन्य पडत असतं. हवेच्या कणामध्ये 90% बाष्प सामावू शकतं, विषुववृत्तामध्ये बाष्पीभवन जास्त होतं, म्हणजे ही पूर्ण सापेक्ष आर्द्रता याची फुलफिल झालेली असते. पहिलंच विधान तुमचं इथं चुकतं. दिवसा हवेची निरपेक्ष आर्द्रता कमी असते, बरोबर आहे. तापमान जास्त असल्यामुळे हवेची निरपेक्षता ही कमी असते, हे विधान बरोबर आहे. बाष्प दाब निरपेक्ष आर्द्रतेच्या समप्रमाणामध्ये असतो. बघा, जेवढा बाष्पदाब वाढला, बाष्पदाब म्हणजे वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण, तेवढा हवेमध्ये बाष्प जाण्याची शक्यता जास्त असते. इथं समप्रमाणामध्ये असतो. जेवढा बाष्पदाब वाढला, बाष्प हवेमध्ये शिरण्याची शक्यता तेवढीच जास्त असते, हे सुद्धा विधान बरोबर. समुद्राच्या व जमिनीच्या पृष्ठभागावर निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, कारण आर्द्रता बाजूच्या वातावरणामध्ये अफेक्ट करत असते, हे सुद्धा विधान बरोबर. ऑप्शन 1 जे आहे हे 1 इथं चुकीचं आहे. क्लिअर? चल, चुकीचं विचारलेलं आहे आपल्याला. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या. बालाघाट डोंगरावर अहमदनगर जिल्ह्यात बालाघाट पठार तयार झालेले आहे. सातमाळा अजिंठा डोंगरावरील सपाट प्रदेशावर बुलढाणा पठार व मालेगाव पठार तयार झाले. सांगा. मला महाराष्ट्राचा मॅप घ्यावा लागेल, तुम्ही उत्तर काढा, तोपर्यंत मी मॅप ऍड करतो. सापडला. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही स्थिती पाहिली, पर्वतांची स्थिती पाहिली, तर या भागामध्ये आपल्याला सह्याद्री पर्वत आढळून येतो. हा सह्याद्री पर्वत आहे, आणि या सह्याद्री पर्वताच्या काही उपरांगा आपल्याला आढळून येतात, जसं की सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव डोंगररांग, इथं गाविलगडच्या टेकड्या, आपलं सॉरी तोरणमाळ डोंगररांग, इथं गाविलगडच्या टेकड्या.
आणि याच्या वर आपल्याला काही पठारं आढळून येतात. जसं की पहा, जसं की तुम्ही नंदुरबार मध्ये जा. नंदुरबार मध्ये तुम्हाला तोरणमाळ पठार पाहायला मिळेल. तोरणमाळ हे मॅपिंग शिवाय भूगोल शक्य नाही बरं का. जेवढ्या मॅपवर तुम्ही भूगोल अभ्यासाल तेवढं भूगोल तुमचं परफेक्ट होतं. इथं तोरणमाळ नावाचा तोरणमाळ पठार आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही गाविलगडला आलात तर गाविलगडच्या टेकड्यावर 2 इकडं पठार आपल्याला पाहायला मिळतात. वर्धामध्ये आपण जर पाहिलं तर तळेगाव पठार वर्धामध्ये आणि इथे गाविलगड पठार, गाविलगड पठार. ठीक आहे. इथं या. इथं नाशिकमध्ये मालेगाव नावाचं पठार आहे. बघा परीक्षेला प्रश्न आलेले आहेत बरं का. आपण काय पाहतोय? आपण पठारे पाहतोय, पठार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं या, इथं बुलढाणा पठार आहे. बुलढाणा पठार. इथं वाशिम पठार आहे. वाशिम पठार आपल्याला पाहायला मिळतं. इथं या, इथं अहमदनगरमध्ये अहमदनगर पठार आहे. अहमदनगर पठार आहे. इथं जर तुम्ही दक्षिण मराठवाड्यामध्ये आला, इथं बालाघाट पठार आहे बीड वगैरे भागामध्ये. उस्मानाबाद आणि बीड भागामध्ये बालाघाट नावाचं पठार. त्याच्यानंतर इथंच मांजरा नावाचं पठार आहे. मांजरा नावाचं पठार. इथं या तुम्ही साताऱ्यामध्ये. साताऱ्यामध्ये इथं पाचगणीचं पठार आहे. पुणेमध्ये या, पुणेमध्ये सासवडचं पठार आहे. पहा, सासवड. साताऱ्यामध्ये या तुम्ही औंधचं पठार आहे. सातारामध्ये या तुम्ही खानापूर पठार आहे. खानापूर पठार. तर हे सगळे पठार आपल्याला पाहायला मिळतात जे महाराष्ट्र पठारावर आहे. इथं विचारले बालाघाट डोंगर रांगेवर. अहमदनगर जिल्ह्यात बालाघाट पठार तयार झालेले आहे. इथं बालाघाट डोंगर रांगावर अहमदनगर जिल्ह्यामध्ये विचारले. बालाघाट पठार उस्मानाबाद, बीड आणि दक्षिण मराठवाड्याच्या भागामध्ये आहे. पहिलं विधान जे आहे, पहा, पहिलं विधान जे आहे हे पहिलं विधान इथं चुकीचं आहे. नक्की नक्की जीकेचे टेस्ट विश्लेषण सुरू करतोय. त्याच्यामध्ये आपलं टेस्टची बॅच आहे, टेस्ट विश्लेषण आहे. मागच्या आपलं येणाऱ्या पोलीस भरतीसाठी 21 टेस्ट त्याच्यामध्ये विश्लेषण सुद्धा जीकेचं मी घेतलेलं आहे. तर या नंबरवर माझ्या नंबरवर तुम्ही कॉल करा, तुम्हाला बॅच मिळून जाईल. ऍपमध्ये बॅच तुम्हाला दिसणार नाही ती. ठीक आहे. टेस्टच्या विश्लेषणची बॅच 655 496. ठीक आहे. पुढे सातमाळा अजिंठा डोंगरावरील सपाट प्रदेशावर बुलढाणा पठार व मालेगाव पठार आहे. सातमाळा अजिंठा डोंगरावर तुम्ही या. सातमाळा अजिंठा डोंगरावर बुलढाणा पठार आणि अजिंठा पठार वगैरे आहे. बी विधान जे आहे बी विधान बरोबर आहे. इथं दिलेले खालील विधाने लक्षात घ्या. तर इथं बरोबर किंवा चुकीचं दिलेलं नाही. बरोबर जर आपण म्हटलं तर बी विधान फक्त बरोबर आहे, ए विधान चुकीचं आहे. इथं अहमदनगर जिल्हा दिला नसता बालाघाट डोंगर रांगावर बीड जिल्ह्यात किंवा उस्मानाबाद जिल्ह्यात किंवा दक्षिण मराठवाड्यामध्ये बालाघाट पठार आहे असं जर विधान असलं असतं तर 100% बरोबर असलं. बरोबर आहे. ज्यांना टेस्ट जॉईन करायची जीके जीएसची 149 मध्ये टेस्ट आहे त्यांनी या नंबरवर मला संपर्क करा. या नंबरवर 149 पेमेंट केलं तरी तुम्हाला बॅच मध्ये ऍड करून दिलं जाईल. ठीक आहे. चला घ्या पुढचा प्रश्न. खालील पैकी योग्य कथन ओळखा. कृष्णा वेदगंगा यांचा संगम माहुली येथे होतो. कृष्णा नदीची महत्वाची उपनदी असलेल्या पंचगंगा नदी समूहात कासारी या नदीची लांबी सर्वात जास्त आढळते. बघा सर्वात पहिल्यांदा कृष्णा नदी. पहा कृष्णा नदीचा उगम होतो महाबळेश्वर या ठिकाणी. महाबळेश्वर इथे उगम झाल्यानंतर कृष्णा नदी अशी पूर्ववाहिनी बनून वाहते. हिला महाबळेश्वर इथूनच उगम पावणारी वेण्णा नावाची नदी जी आहे ही माहुली नावाच्या ठिकाणी येऊन मिळते. कुठे? माहुली नावाच्या ठिकाणी. तिला कोयना नावाची नदी जी आहे कोयना नदी कराड नावाच्या ठिकाणी येऊन मिळते. कराड. याच नदीला इथून बघा पहा याच नदीला इथून वारणा नावाची नदी जी आहे वारणा नावाची नदी हरिपूर नावाच्या ठिकाणी येऊन मिळते. त्याच्यानंतर येतात 5 नद्या. कासारी, कुंभी, सरस्वती,
तुळशी आणि भोगावती. लक्षात घ्या. काय नाव आहे? कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी आणि भोगावती. या 5 नद्यांचा संगम पंचगंगा नावाने ओळखला जातो. आणि पंचगंगा नदी ही नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते. लक्षात घ्या मित्रांनो, पंचगंगा नदी ही कृष्णा नदी खोऱ्यातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाते. याचं कारण असं आहे की ह्या भागामध्ये पंचगंगा नदी जी आहे त्या भागामध्ये महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हटलं जाणारं या ठिकाणी इचलकरंजी नावाचं शहर जे टेक्सटाईल वस्त्रोद्योगासाठी सर्वात प्रसिद्ध आहे, या वस्त्रोद्योगाच्या पूर्ण जे प्रदूषित पाणी आहे हे पंचगंगा नदीमध्ये सोडलं जातं. कासारी त्यापैकी सर्वाधिक लांबी असणारी नदी आपल्याला पाहायला मिळते. 185 किलोमीटर लांबी आपल्याला हिची आढळून येते. असो, कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी, भोगावती एकत्र पंचगंगा नावाने ओळखली जाते. तर माहुली येथे वेण्णा नावाच्या नदीचा संगम होतो. इथं आपल्याला वेदगंगा विचारलेला आहे. पहा, दंतेवाड नावाचं ठिकाण आहे नरसोबाच्या वाडीच्या पुढं. दंतेवाड नावाच्या ठिकाणी वेदगंगा नावाची नदी जी आहे ही नदी कृष्णा नदीला येऊन मिळते. मग इथं योग्य कथन ओळखा. ए व बी ऑप्शन क्रमांक 3 इथं बरोबर आहे. दोन्हीही कथने कशी आहेत? योग्य आहे. ठीक आहे. चलो, जे मुलं नवीन आलेले असतील ते लाईक करा. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया.